नमस्कार मित्रांनो. लास्ट लेक्चरला आपण या चॅप्टरचा मिनिंग समजून घेतला होता. हेटरोसायक्लिक अँड पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड याचं मिनिंग आपण लास्ट लेक्चरला समजला. हेटेरोटॉम्स म्हणजे नायट्रोजन, ऑक्सिजन आणि सल्फर यांना आपण हेटेरोटॉम्स म्हणतो. आणि पॉलिसायक्लिकमध्ये एकापेक्षा जास्त सायकल जर जोडल्या गेलेल्या असतील त्यांना पॉलिसायकल असं म्हणतो. एक सायकल म्हणजे एक रिंग. जर समजा एकापेक्षा जास्त रिंग एकमेकांना जोडल्या गेल्या असतील तर त्यांना आपण पॉलिसायकल म्हणतो, पॉलिसायक्लिक कंपाऊंड म्हणतो. नंतर ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे जो होकेल्स रूल ओबे करत असेल त्याला आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड असं म्हणतो. आधी पाहू आपण हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. तर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे नेमकं काय, म्हणजे कोणते कंपाऊंड? तर पहा, हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये इथं दिलं आहे. आपण आधी 5 मेंबर्ड कंपाऊंड पाहू. 5 मेंबर्ड रिंग कंपाऊंड. या रिंगमध्ये जर आपण मेंबर पाहिले 1, 2, 3, 4 आणि 5. 5 मेंबरची ही एक रिंग आहे की ज्यात हा हेटेरो ॲटम्स, ऑक्सिजन हा हेटेरो ॲटम आहे आणि त्याचं नाव आहे फ्युरिन. तर हा ॲरोमॅटिक आहे का? तर तो ॲरोमॅटिक आहे, कारण तो होकेल्स रूल ओबे करतो. नंतर जर आपण ऑक्सिजन रिप्लेस करून सल्फर ठेवला तिथं तर त्याला आपण म्हणतो थायोपीन. आणि जर समजा त्या जागेवर नायट्रोजन ठेवला तर त्याला म्हणतो आपण पायरॉन. नायट्रोजनला इथं एक हायड्रोजन एक बॉन्ड जास्त यासाठी की त्याची बॅलन्सिंग कंप्लीट करण्यासाठी जे इलेक्ट्रॉन्स लागतात तो 3 बॉन्ड पेअर फॉर्म करू शकतो, म्हणून हा एक हायड्रोजन त्यात आहे. यात सल्फर आणि ऑक्सिजन यामध्ये तेव्हा हायड्रोजन नाही. त्याचं कारण हे की हे फक्त 2 बॉन्ड पेअर फॉर्म करतात, बाकी यांच्यावर लोन पेअर असते. पण नायट्रोजनवर एक लोन पेअर असते आणि 3 बॉन्ड पेअर असतात. आणि सल्फर आणि ऑक्सिजनवर 2 लोन पेअर्स असतात आणि 2 बॉन्ड पेअर असतात. हे झाले 5 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. नंतर आपण पुढे बघू 6 मेंबर. 6 मेंबर म्हटला तर हा पायरिडिन. पायरिडिन पाहिला आपण तर त्यामध्ये 6 रिंगमध्ये 6 मेंबर्ड आहेत, एक नायट्रोजन आणि बाकीचे 5 कार्बन. आता हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन दोघांमध्ये लोन पेअर आहे, पण पेरिडिनचा जो काही नायट्रोजन आहे त्याची लोन पेअर ही प्लेनमध्ये नसल्या कारणाने हुकेल्स रूलमध्ये आपण ॲरोमॅटिसिटी जेव्हा चेक करतो तेव्हा ते काउंट केले जात नाही. त्याचं कारण असं आहे की ते एका प्लेनमध्ये नसते, आउट ऑफ प्लेनमध्ये ही लोन पेअर असते. पण पायरॉलची जी काही लोन पेअर आहे नायट्रोजनची ती प्लेनमध्ये असल्या कारणाने ॲरोमॅटिसिटी आपण काउंट करतो तेव्हा ती काउंट केली जाते. तर पुढे पॉलिसायक्लिक कंपाऊंड. हे जर पाहिले आपण फ्यूज कंपाऊंड म्हणा, फ्यूज रिंग म्हणा यांना, किंवा पॉलिसायक्लिक कंपाऊंड म्हणा. याला म्हणतात क्युनोलिन. एक इथं नायट्रोजन म्हणजे हा पण हेटेरोसायक्लिक झाला आणि याला म्हणा आयसोक्युनोलिन. इथं सेकंड पोझिशनला नायट्रोजन आहे, इथं फर्स्ट पोझिशनला आहे, 1 नंबरला आहे, याला क्युनोलिन म्हटलं आहे. आणि इथं सेकंड पोझिशनला. जर कोणतीही गोष्ट सेकंड पोझिशनला असली तर आपण त्याला आयसो, बऱ्याच ठिकाणी आयसो असं वापरतो. समजा आयसोब्युटीन, आयसोपेंटीन अशा पद्धतीने. नेक्स्ट स्लाइड. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फ्युरन. आता फ्युरन कसा बनवला जातो हे आपण पाहणार आहोत. तर फ्युरन, इथे फ्युरनचे स्ट्रक्चर दिसतंय. तर आपण त्यांना नंबरिंग द्यायचं म्हटलं तर आपण नंबरिंग ऑक्सिजनपासून देतो. 1, 2, 3, 4 आणि 5 असा फ्युरन असतो. तर फ्युरन हा परफ्युरलपासून कसा बनवला जातो तर ते आपण पाहणार आहोत. जर समजा परफ्युरलला आपण हीट दिली
जास्त हीट केलं. आता कधीही आपण कोणत्याही गोष्टीला जास्त हीट जर दिली, कोणताही पदार्थ असू द्या, त्यातून आधी समजा वॉटर जर असेल तर वॉटर रिमूव्ह होतं, नाही तर कार्बन डायऑक्साईड असेल किंवा कार्बन मोनॉक्साईड असेल हे त्यातून रिमूव्ह होतं. तर याला हीट केल्यानंतर इथं आपल्याला कार्बन मोनॉक्साईड रिमूव्ह होताना दिसतोय. हा कार्बन मोनॉक्साईड रिमूव्ह झाला तर आपल्याला डायरेक्ट फ्युरन हा कंपाऊंड भेटतो. त्याचं दुसरं एक्झाम्पल आहे म्युसिक ॲसिड. म्युसिक ॲसिडला जर हीट केलं तर काय होतंय, इथं आपल्याला ऑक्सिजन दिसतोय आणि इकडे पण ऑक्सिजन दिसतोय. आधी हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो, एक हायड्रोजन आणि एक OH. या साईडचा एक OH आणि हा एक हायड्रोजन, असा वॉटर मॉलिक्यूल H2O रिमूव्ह होतो आणि रिंग फॉर्म होते. रिंग फॉर्म झाल्यानंतर डिकार्बोक्सिलेशन होतो. डिकार्बोक्सिलेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ CO2, कार्बन डायऑक्साईड ज्याला जिथे रिमूव्ह होतो त्याला आपण डिकार्बोक्सिलेशन असं म्हणतो. या रिॲक्शनमध्ये पण या ठिकाणी हीट केलं आहे. हीट केल्यानंतर इथं कार्बन मोनॉक्साईड निघाला आहे आणि आपल्याला 2 फ्लोरिक ॲसिड असा आपल्याला कंपाऊंड भेटला आहे. जर आपण अजून 2 फ्लोरिक ॲसिडला अजून हीट केलं तर इथं पण कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह होतो आणि आपल्याला फ्लोरीन भेटतो. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट अशी शिकायला भेटते, जर आपण जास्त हीट केलं कोणतेही कंपाऊंड घ्या, कॅल्शियम ऑक्साईड घ्या, आता प्रॅक्टिकल इनऑर्गॅनिकचे प्रॅक्टिकल्समध्ये आपण पाहतो, जर आपण जास्त हीट करतो तर तिथून कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल किंवा ऑक्सिजन H2O असेल तर हे रिमूव्ह होतात. त्यांची वाफ होते आणि वाफ होऊन हे रिमूव्ह होतात. तर या ठिकाणी असंच होत आहे. जास्त हीट केल्यामुळे हा CO2 इथं निघतो. वरती रिॲक्शन पाहिलं आपण, CO निघाला आणि इथं CO2 रिमूव्ह होतो. आपण थायोपिनच्या प्रिपरेशनमध्ये असतो, थायोपिन कसा बनवला जातो. आता हा आहे ॲसिटिलीन. ट्रिपल बॉन्डचा कंपाऊंड असतो त्याला म्हणा ॲसिटिलीन. इथेन असतो, आपल्याला इथिन असतो. जर ट्रिपल बॉन्ड असेल तर आपण त्याला ॲसिटिलीन असं म्हणतो. ॲसिटिलीन पासून थायोपिन आपण कसा बनवतो ते आपण इथं पाहणार आहोत. तर पहा, ॲसिटिलीनला जरी 2 ॲसिटिलीन मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ H2S गॅस, 2 ॲसिटिलीन मॉलिक्यूल, ॲसिटिलीनचे 2 मॉलिक्यूल आणि H2S गॅस, याचा एक मॉलिक्यूल हे जरी रिॲक्ट केले 400 डिग्री सेल्सिअसला इन प्रेझेन्स ऑफ Al2O3, इन प्रेझेन्स ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड सोबत जर यांना रिॲक्ट केलं 400 डिग्री सेल्सिअसला तर आपल्याला थायोपिन भेटतो आणि H2 गॅस जो असतो तो रिमूव्ह होतो. तर ही सेकंड रिॲक्शन आहे. जर समजा आपण N ब्युटेन घेतला, N ब्युटेन सोबत सल्फरचे 4 मॉलिक्यूल्स रिॲक्ट केले, 400 डिग्री सेल्सिअस हीट दिली तर आपल्याला भेटतो थायोपिन आणि H2S गॅस, इथूनही H2S गॅस रिमूव्ह होतो. पुढे घेतलाय सोडियम सक्सिनेट. आता सक्सिनिक ॲसिड असतं, सक्सिनिक ॲसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे. सक्सिनिक ॲसिडमधून हायड्रोजन इथे रिप्लेस केला आहे, इथे हायड्रोजन असतो. जर समजा ॲसिडमध्ये कोणताही बेस टाकला आपण तर ॲसिड काय करतं, H+ डोनेट करतो. इथे तेच झालं, ॲसिडने H+ डोनेट केला आहे आणि हा बेसचा जो काही मेटल आहे, मेटल ॲटम तो इथं जॉईन झाला आहे. तर सक्सिनेट ॲसिडचे कंपाऊंड असल्यामुळे हे सोडियम लागल्यामुळे सोडियम सक्सिनेट असा कंपाऊंड भेटला. जर याला C2H3 सोबत रिॲक्ट केलं आणि हीट केलं तर आपल्याला थायोपिन भेटतो. असं एक सल्फर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि त्यासोबत NaCO2S असे 2 मॉलिक्यूल रिमूव्ह होतात. इथं आपल्याला महत्त्वाचं म्हणजे सल्फर. आपण सल्फर बनवतोय तर सल्फर कशा पद्धतीने थायोपिन बनवतोय तर थायोपिन आपण अशा पद्धतीने बनवू शकतो. तर पुढे मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ पायरॉल. पायरॉल कसा बनवला जातो ठीक आहे. आपण पाहिलं फ्युरन, थायोपिन आणि पायरॉल तिघांमध्ये डिफरन्स फक्त काय, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर. फ्युरनमध्ये असेल तर ऑक्सिजन, थायोपिनमध्ये असेल सल्फर आणि पायरॉलमध्ये असेल नायट्रोजन. आता पण इथे काय, ॲसिटिलीनचे 2 मॉलिक्यूल घेतले आणि NH3 अमोनिया सोबत त्यांना हीट केलं आहे. त्यांना अमोनिया सोबत जर आपण हीट केलं तर आपल्याला पायरॉल भेटतो. H2 गॅस
रिमूव्ह होतो. दुसरं एक्झाम्पल आहे त्याचं, फ्युरन सोबत रिॲक्ट केला आहे त्याला अमोनियाला. अमोनियाला जर फ्युरन सोबत रिॲक्ट केली 40°C टेम्परेचर इन प्रेझेन्स ऑफ Al2O3 तर आपल्याला पायरॉल भेटतो आणि वॉटर मॉलिक्यूल जो काही असतो तो रिमूव्ह होतो. इकडे 2 ब्युटीन 1,4 डाय. अथवा जर आपण याला नंबरिंग दिली तर 2 पोझिशनला ट्रिपल बॉन्ड येतो म्हणजे 2 ब्युटाईन आणि 1,4 एक आणि शेवटच्या चौथ्याला ऑक्सिजन आहे, सॉरी OH ग्रुप आहे अल्कोहोलिक ग्रुप, तर त्याला आपण डायओल म्हणतो. 2 अल्कोहोलिक ग्रुप असल्यामुळे त्याचा डायओल म्हणतो. जर याला NH3 सोबत रिॲक्ट केलं, हीट केलं, जे प्रेशर पण राहिला तर आपल्याला पायरॉल भेटतो आणि जे वॉटर मॉलिक्युल्स असतात ते वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतात. आता रिॲक्शन ऑफ फ्युरल थायरोपिन आणि पायरॉल तिकडचे जर रिॲक्शन्स पाहिले आपण तर ते अटॅक कुठे करू शकतात, त्यांची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठे जास्त असते आणि कोणत्या इलेक्ट्रॉन डिफिशियंट ॲटमवर किंवा इलेक्ट्रॉन रिच ॲटमवर कोणत्या ठिकाणी ते बॉन्ड फॉर्म करू शकतात, कोणत्या ठिकाणी ते जॉईन करू शकतात. तर आपण या स्लाइडमध्ये पाहू शकतो. आता यात एक समजण्यासारखी गोष्ट अशी राहील की जेवढे रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त असतात, ज्या पोझिशनला जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर करून मॉलिक्यूल जॉईंट होत असेल किंवा ॲटम इलिमेंट जॉईंट होत असेल तो मोर स्टेबल असतो. आणि जिथं रेझोनन्स कमी होत असेल किंवा रेझोनेटिंग स्ट्रक्चर हे कमी राहत असतील तर तो लेस स्टेबल असतो. आता आपण पाहिलं इथं पोझिशन आहे 2 आणि 3. इथं 2 पोझिशनला जॉईन होईल किंवा 3 पोझिशनला जॉईन होऊ शकतो. ऑक्सिजन हा पहिली पोझिशन आहे म्हणून तिथं जॉईन होऊ शकत नाही आणि तिथे जर जॉईन होत असेल तर त्याची ॲरोमॅटिसिटी लॉस होण्याची शक्यता आहे. म्हणून ऑक्सिजन जवळ कोणताही इलेक्ट्रोफाईल हा जॉईन होऊ शकत नाही. जर समजा आपण लोन पेअर डिलोकलाइज केले तर पहा ही लोन पेअर आहे, या बॉन्डवर डिलोकलाइज केले आणि हा जो इलेक्ट्रोफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस, इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस तो अटॅक करतोय. 3 पोझिशनला जर जॉईन केलं त्याने इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिसला तर आपल्याला असे 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला भेटतात. पण जर 2 पोझिशनला जॉईन करायचा विचार केला, 2 पोझिशनला किंवा 5 पोझिशनला, तर आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर पाहिले तर 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला भेटता येत. म्हणून मोर स्टेबल हा जेवढं रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त असतील किंवा जेवढा रेझोनन्स जास्त होत असेल तो मोर स्टेबल असतो आणि रेझोनन्स जिथे कमी होत असेल, ज्याला आयन्सला मूव्ह होण्यासाठी जेवढी जास्त जागा असेल तेवढा स्टेबल असतो आणि जेवढी कमी जागा असेल किंवा कमी ठिकाणं असतील तेव्हा तो लेस स्टेबल असतो. तर आपण पाहिलं तर जर समजा 2 पोझिशनला आणि 5 पोझिशनला जरी आपण जॉईन करणार असू किंवा बॉन्ड फॉर्म होत असेल तर मोर रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला भेटत आहे आणि 3 पोझिशनला पाहिलं 3 आणि 4 पोझिशनला तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला कमी भेटत आहे म्हणून मोर स्टेबल आहे 2 आणि 5 पोझिशन. आता एक लक्षात ठेवता येईल आपल्याला इथं की सल्फर, नायट्रोजन किंवा ऑक्सिजन या ठिकाणी काहीही राहिलं म्हणजे फ्युरन, थायरोपिन आणि पायरॉल या तिघांपैकी काही पण असेल तर त्याला इलेक्ट्रोफाईल हा 2 आणि 5 पोझिशनलाच अटॅच होईल. जी इलेक्ट्रॉन डिफिशियंट केसेस आहे ती 2 आणि 5 पोझिशनलाच अटॅच होणार आहे. तर आपण इथं फक्त एक एक्झाम्पल घेतलं हे फ्युरनचं. जर आपण थायरोपिनचं घेतलं तर फक्त काय होईल, इथं सल्फर रिप्लेस होईल, ऑक्सिजनच्या जागेवर सल्फर येईल. आणि पायरॉलचं घेतलं तर ऑक्सिजनच्या जागेवर नायट्रोजन येईल. मग एवढाच तिघांमध्ये डिफरन्स आहे. फक्त नायट्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन हे चेंज होते, बाकी सगळं सेम. इलेक्ट्रोफाईल जो अटॅच होणार आहे तो होणार आहे 2 पोझिशनला आणि 5 पोझिशनला. त्याचं रिझन आहे मोर रेझोनेटिंग स्ट्रक्चर किंवा मोर रेझोनन्स. पण पुढे जर पाहिलं सल्फोनेशन, सल्फोनेशन आपण थायरोपिनचं करा, पायरोलचं करा किंवा फ्युरनचं करा. सल्फोनेशन ज्या पोझिशनला होणार आहे त्याच पोझिशनला तिघांना होतं. आपण H2SO4 घेतलं होतं,
H2O सपोज सोबत फायबर रिॲक्ट केला तर इथं SO3H असं सल्फोनेशन आपल्याला थायरोइडचं होतं. नंतर फेडरक्राफ्ट असायलेशन रिॲक्शन जर पाहिलं आपण तर फेडरक्राफ्ट असायलेशन मीन्स असाईल ग्रुप अटॅच करायचा आपल्याला. इलेक्ट्रोफिलिक असाईल ग्रुप जर अटॅच करायचा असेल इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 हा फक्त लेव्हिस ॲसिड असल्यामुळे तो जो काही असाईल ग्रुप असतो त्याची इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी वाढवतो आणि अटॅक लवकर होईल व हे लेव्हिस ॲसिड काम करतो. या ठिकाणी लेव्हिस ॲसिड आहे AlCl3. जर आपण हे रिॲक्शन पाहिले तर असाईल ग्रुप लागतोय तो म्हणजे 2 पोझिशनला किंवा 5 पोझिशनला. फेडरक्राफ्ट असायलेशन असताना दुसरं फेडरक्राफ्ट अल्कायलेशन. अल्कायलेशन असेल तर त्या ठिकाणी CO नसतो, फक्त अल्किल ग्रुप आणि क्लोरीन असतो. नंतर पुढे रेमर-टिमन रिॲक्शन. रेमर-टिमन रिॲक्शनमध्ये जर समजा क्लोरोफॉर्म इन प्रेझेन्स ऑफ एखादा बेस असेल, बेस सोबत क्लोरोफॉर्म राहिला तर अल्डिहाइड ग्रुप हा अटॅच होतो. आता अल्डिहाइड ग्रुप हा कोणत्या ठिकाणी अटॅच होतो तर ते जर पाहिलं तर अल्डिहाइड ग्रुप हा 2 आणि 5 पोझिशनला अटॅच होतो. जर समजा तुम्हाला ॲरोवर क्लोरोफॉर्म असेल आणि एखादा बेस असेल NaOH किंवा KOH तर ह्या ठिकाणी अल्डिहाइड लागेल, हे आपण लक्षात ठेवू शकतो. पुढची रिॲक्शन आहे हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन, त्याला आपण रिडक्शन असंही म्हणू शकतो. जर आपण याचं रिडक्शन पाहिलं तर निकेल आणि H2 यासोबत जर याला रिॲक्ट केलं इन प्रेझेन्स ऑफ निकेल, H2 आपण रिॲक्ट केले इन प्रेझेन्स ऑफ निकेल तर आपल्याला हे जे डबल बॉन्ड्स असतात हे डबल बॉन्ड्सचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड होत होतं आणि त्या ठिकाणी 2 हायड्रोजन, इकडे 1 हायड्रोजन आणि इकडे 1 हायड्रोजन, इकडे 1 हायड्रोजन आणि इकडे 1 हायड्रोजन असे 4 हायड्रोजन ॲड होत आहेत. नायट्रेशन. तर नायट्रेशनसाठी आपल्याला HNO3 असू शकतो किंवा ॲसिटिक अनहायड्रेट. इथं ॲसिटिक अनहायड्रेट आपल्याला दिला आहे, पण HNO3 असू शकतो किंवा H2SO4 पण असू शकतो. तर ह्या दोघांमधून HNO3 आणि अनहायड्रेट या दोघांमधून आपल्याला NO2 प्लस NO2 इलेक्ट्रोफिलिक NO2 भेटतो आणि तो इलेक्ट्रोफिलिक NO2 आपण जर रिॲक्ट केला तर 2 पोझिशनला किंवा 5 पोझिशनला जॉईंट होऊ शकतो. नंतर पिरिडीन आपण पुढच्या लेक्चरात पाहू.